तर छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण पाहताय। चंद्रकांत खैरे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आहे। आज सकाळीच घरामध्ये देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मतदान केंद्रावरती पोहोचले। आपल्या आईसोबत ते आणि पत्नीसोबत मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत आणि आता चंद्रकांत खैरे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। चंद्रकांत खैरे यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहताय संजय काकडे आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामधली ही दोन दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे, त्याच्यामुळे मतदारांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी केली आणि आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळते। संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये ही लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। अगदी टफ फाईट या ठिकाणी सुद्धा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून याकडे पाहिलं जातं आणि ही अत्यंत टफ फाईट होणार आहे। तर दुसरीकडे आपण दृश्य पाहताय ती म्हणजे जालन्यामधली रावसाहेब दानवे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला, त्यावेळची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। तर कल्याण काळेंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। जालन्यामधली ही टफ फाईट रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे। तर एकीकडे रावसाहेब दानवेंनी ज्या ठिकाणी मतदान केलंय ते मतदान केंद्र अतिशय आकर्षकरित्या सजवण्यात आलेलं आहे। रावसाहेब दानवेंनी मतदानाचा अधिकार बजावलाय, तर दुसरीकडे कल्याण काळे यांनी सुद्धा मतदान केंद्रावर पोहोचत मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। दुसरीकडे अहमदनगरमधली दृश्य आपण पाहताय। सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, तर निलेश लंके यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। काही वेळापूर्वीच या दोघांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। अहमदनगरमधली ही फाईट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। तर सदाशिव लोखंडे यांनी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, तर भाऊसाहेब वागचौरे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। सदाशिव